स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण जनगणना याच्यावरतील महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत. आता हे जनगणना म्हटलं ना तर कोणतीही परीक्षा घ्या त्याच्यामध्ये 1 ते 2 प्रश्न येतोच. तुम्ही पाठीमागचे कोणत्याही प्रश्नपत्रिका घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला जनगणनावरती प्रश्न आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण असे प्रश्न पाहू की तुम्हाला जनगणनाचे जेवढे प्रश्न आहे त्याचे काही शंका राहणार नाही आणि विचारलेली भाषा म्हणजे कोणती भाषा कशा पद्धतीने विचारू शकता ते प्रश्न देखील तुम्हाला माहिती होतील. याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला 90% वरती सगळे प्रश्न तुम्हाला PYQ मिळतील. म्हणजे कोणत्या ना कोणत्या परीक्षेला विचारलेले प्रश्न. आता पहिला प्रश्न पहा या ठिकाणी, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे? याचं पर्याय क्रमांक येतं डी, मुंबई उपनगर. आता मुंबई उपनगरचं सांगायचं ठरलं तर महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला स्टार्टिंगला सांगतो मी. पहा, साक्षरता कुठं या ठिकाणी पहा, साक्षरता म्हणजे काय असतं? 7 वर्षावरील व्यक्ती जी कोणतीही एक भाषा वाचू शकते किंवा अथवा लिहू शकते. म्हणजे कळतं का तुम्हाला? भाषा कोणती एक कोणती एक भाषा वाचू शकते किंवा लिहू शकते त्याला काय म्हणायचं? साक्षर म्हटलं. पण कोणती व्यक्ती तुम्ही म्हणशाल मग मास्तर लहान बाळ का? लहान बाळ नाही दादा, 7 वर्षावरील व्यक्ती ती वाचू पण शकते आणि अथवा लिहू पण शकते त्याला काय म्हणायचं? साक्षर म्हणायचं. मग हे सगळ्यात जास्त कुठं आहे? मुंबई उपनगर. कधीच्या? 2011च्या जनगणनेनुसार. आणखीन महत्त्वाचे जे प्रश्न आहे पाहायचे, लेवल सांगतो तुम्हाला प्रश्नाची लेवल. जर असा प्रश्न आला की मुंबई साक्षरताचा दर सांगा किती टक्के, ते पण पाहू आपण. 89 पॉईंट आहे का किती आहे? त्याच्या पाठोपाठ किती कोणते नागपूर आहे का, अकोला आहे, अमरावती आहे. मुंबईच्या नंतरचे सांगतो तुम्हाला मी. नागपूर पहा, मुंबईच्या नंतर नागपूर येतं, नंतर अकोला येतं, नंतर अमरावती येतं. हे सगळे प्रश्न पाहणार आहे आपण, सगळे प्रश्न म्हणजे तुम्हाला कोणती शंका राहणार नाही आज ह्या व्हिडिओच्या नंतर. आणि त्याच्यानंतर मग सर्वात कमी कशाचा आहे? नंदुरबारचा आहे. मी एकाच याच्यामध्ये सांगायचं ठरलं तर पूर्ण एकाच याच्यामध्ये संपवू शकतो पूर्ण जनगणना. पण आपण काय करू, विचारलेले प्रश्न पाहू म्हणजे भाषा कशी विचारू शकता म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायला सोपं पडेल. पुढचा प्रश्न पहा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र हे भारतातील टिंबटिंब सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. म्हणजे या ठिकाणी रिकामी जागा भरायची म्हणजे महाराष्ट्रात कोणते असे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ते सांगायचं. म्हणजे एका वाक्यात असा प्रश्न येऊ शकतो, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा, का म्हटलं? महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो लोकसंख्येनुसार. असे भाषांतरनुसार प्रश्न येतील तर घाबरून जायचं नाही. ह्या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक सी दुसरं. आणि मग याचं महत्त्वाचं आहे, आता तुम्हाला माहिती आहे पहिलं कोणतं आहे, दुसरं कोणतं आहे, तिसरं कोणतं आहे, ते सगळं पाहू आपण व्हिडिओमध्येच. याचं महत्त्वाचं एकच मुद्दा सांगतो तुम्हाला मी, एक महत्त्वाचा मुद्दा. याचं जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे, जागतिक म्हटलं बरं का मी, जागतिक म्हटलं, जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे, कितव्या? जागतिक स्तरावर देखील दुसऱ्या क्रमांकाचे लोकसंख्या असलेले देशातील उपविभाग आहे. असा पण प्रश्न आला तर गोंधळून जायचं नाही. पुढचा प्रश्न पहा, 2011च्या जनगणनेनुसार टिंबटिंब वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती जी कोणत्याही भाषेत समजून घेऊन दोन्ही वाचू आणि लिहू शकते त्याला साक्षर मानले जाते. पहा, मी का सांगितलं? मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं होतं की अशा लेवलचे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 1-2 प्रश्न का 3-4 प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं होतं. आता स्टार्टिंगला सांगितलं तर कोणती व्यक्ती, लहान बाळ, मी काय म्हणलं होतं? लहान बाळ वाचू शकतं का? नाही वाचू शकत. त्याला किती 8 दिलेली, 8 कोणती होती मग ती सांगा. प्रत्येक प्रश्नासाठी काहीतरी वेळ घ्या रे. मी आता स्टार्टिंगला सांगितलं, लक्ष असेल तर तुमचं बरोबर उत्तर देणार तुम्ही. पर्याय क्रमांक सी 7 वर्ष. मी स्टार्टिंगलाच सांगितलं ना बोलताच, 7 वर्षाच्या वरती व्यक्ती जी वाचू पण शकते किंवा लिहू पण शकते अशांना काय म्हणतं? साक्षर म्हणलं जातं. एका वाक्यात पण विचारू शकता, पण तुमची लेवल पहा प्रश्नाची. असे देखील प्रश्न येऊ शकतात तुम्हाला परीक्षेला. प्रश्नाची लेवल तुम्ही म्हणशाल मास्तर आम्हाला तर एवढं वाचलं होतं की सगळं 7 वर्षाचं साक्षर असलं तर, पण एवढा मोठा प्रश्नाचं फक्त काय आलं? 7 उत्तर आलं. म्हणजे यांचं काय विचारायची लेवल कशी पहा समजून घ्या. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची दशकीय वाढ किती होती? पर्याय क्रमांक बी 17.72%. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार तात्पुरती
भारतीय लोकसंख्येच्या दशकातील वाढीचा दर टिंबटिंब आहे. वाढीचा दर विचारला, वाढीचा दर किती आहे? जर अशी प्रश्न आले ना तर गोंधळून जायचं नाही. वाढीचा दर माहिती तुम्हाला, विचार करायचा. आता जर चुकलं ना तुमचं उत्तर, विचार केलं ना तुमच्या डोक्यामध्ये किंवा कमेंट्स करा किंवा हातात पेन्सिल पेन घ्या, आयुष्यभर लक्षात राहील. चुकलं तरी लक्षात राहील. पर्याय क्रमांक सी 17.64. भारतीय जनगणनेचे जनक कोण होते? मी अशी एका वाक्याचे जे एक वन लाईनर आहे ना, असे प्रश्न घेतोय. असे काही प्रश्न घेऊ आपण, म्हणजे तुमचं ना बेस पक्क करतो मी, बेस पण पक्क करतोय आणि प्रश्नाची लेवल कशी विचारतात ते पण तुमच्या डोक्यात फिट होणार. मी असे वन लाईनर प्रश्न घेणार आहे. हेनरी वाल्टरचे जनक कोण आहे? तर मग हेनरी वाल्टर हे डोक्यात राहू द्या आतापासून बरं का. एकदम महत्वाचा प्रश्न आहे, भरपूर वेळेस विचारलेला प्रश्न आहे कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये. जनगणना 2011 नुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? हरियाणामध्ये. सर्वात कमी गुणोत्तर कोणतं आहे? हरियाणा. जास्त कोणतं आहे ते पण प्रश्न घेऊ आपण. सगळं काही टेन्शन न घेऊ, लोड नाही घ्यायचा, एकदम इझी. जनगणना 2011 नुसार सर्वाधिक साक्षरता दर असलेलं राज्य कोणते? साक्षरता दर राज्य कोणते? आता या ठिकाणी पाच जनगणना 2011 नुसार या ठिकाणी डायरेक्ट राज्य विचारलं बरं का. महाराष्ट्राचं विचारलं का? नाही विचारलं. मग मास्तर आपण काय करायचं, पूर्ण भारताचा नकाशा डोळ्यापुढे आणायचा. डोळ्यापुढे आणल्यानंतर तुम्हाला विचार करायचा कोणतं उत्तर वाचलेलं आहे तुम्ही, लक्षात आहे बस, त्याचं लगेच टिक करायचं बरं का. लक्षात राहू द्या. केरळ, केरळमध्ये काय आहे? साक्षरता दर काय आहे? सर्वाधिक आहे, सर्वाधिक जास्त आहे हा, सर्वाधिक जास्त. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या, महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? आता हा ठाणे. आता ठाणे जिल्हा सर्वाधिक कधीच नुसार आहे, पण हा 2011 नुसार सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? ठाणे. पण हा कशानुसार आहे? 2011 नुसार आहे. आता जनगणना झाली तर सगळे चेंजेस होणार आहे, पण मग हे कधी 2011 नुसार आहे. मग तुम्ही म्हणशाल मास्तर आम्ही तर पेपरामध्ये वाचतोय 19-20 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये, 23 मध्ये यात सर्वाधिक जास्त जिल्हा हे झाला तो झाला, पण त्यांना असं सांगितलं का जनगणनानुसार? जनगणना झाली का 2011च्या नंतर? दादा नाही झाली ना. तुम्ही काय करता, वाचता आणि मग कन्फ्यूज होऊन जातो ऑप्शन मध्ये. मास्तर आता आम्ही तर हे वाचलो तो 2022 मध्ये, 23 मध्ये पेपरमध्ये, आता 2011 नुसार मग आता ठाणे नाही, आता दुसरा जिल्हा आहे असं नाही म्हणता येणार. 2011 नुसार म्हटलं ना तर 2011च्या नुसारच ठाणेच हा जिल्हा राहणार. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण झोपडपट्टीतील लोकसंख्याच्या सुमारे टिंबटिंब टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. म्हणजे किती टक्के लोकसंख्येतील लोकसंख्या महाराष्ट्रात आहे? कशानुसार आहे? 2011च्या नुसार, पण भारताचं चाललं बरं का. या ठिकाणी महत्वाचे शब्द पकडायचे. भारतातील एकूण झोपडपट्टीतील, म्हणजे भारतात जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत त्या लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के झोपडपट्ट्या महाराष्ट्रात आहे? पर्याय क्रमांक डी 18.1. लक्षात राहू द्या, 18 पॉईंट हे तर महत्वाचं, हेच मुद्दा 18 पॉईंट. पण आपण विचार केला तर पाना, विचार केला तर 18.1% झोपडपट्ट्यातील लोकसंख्या महाराष्ट्रात आहे, भारताच्या नुसार बरं का, भारतानुसार. भारताच्या 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री प्रति पुरुष गुणोत्तर आहे? म्हणजे स्त्री पुरुष गुणोत्तर आहे. पर्याय क्रमांक सी मुंबई. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011 मधील महाराष्ट्रातील बालक लिंग गुणोत्तर पहा. प्रश्नाचे लेवल पहा, काय विचारलं त्यांना? बालक लिंग गुणोत्तर. टिंब मुली प्रति 1000 मुले, पहा लेवल पहा, मुली प्रति 1000 मुले आहे. म्हणजे 1000 मुले मागे किती मुले आहेत ते सांगायचं त्यांना. पर्याय क्रमांक सी 894. आपण आता दम्मानं घ्यायचं, कारण असायचे भरपूर जणांची कमेंट्स आलेली, मास्तर थोडं स्लो घ्या, स्लो शिकवा, थोडं फास्ट जातोय आपण. आता आजपासून आपण काय करणार आहे, एकदम स्लो आणि थोडं डीपमध्ये थोडं नॉलेज पण देणार आहे तुम्हाला, मोटिवेट पण करणार आहे तुम्हाला. तर आपले असेच व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आता भरपूर जणांचे मेसेज आलेले, मास्तर थोडंसं स्लो शिकवा, तर आपण आतापासून काय थोडं स्लो शिकवणार आहे. पुढचा प्रश्न पहा, जनगणनेला, या ठिकाणी समजून घ्या, जनगणनेला भारतात सर्वप्रथम टिंबटिंबमध्ये ब्रिटिश राजवटीत लॉर्ड मेयोच्या कारागिर्दीत सुरुवात करण्यात आली.
याच्यावरती प्रश्न पण आलेले बरं का भरपूर वेळेस. आता सध्याला सांगतो, TCS पॅटर्न नुसार, IBS पॅटर्न नुसार या ठिकाणी लॉर्ड मोयोच्या कारागिर्दीत, ठीक आहे, लॉर्ड मोयोच्या कारागिर्दीत कधी सुरुवात झाली, फक्त एका वाक्यात एवढं विचारलेले प्रश्न आले होते आता. तर कधी झाली होती ती 1872 मध्ये. म्हणजे याची लेवल, जर प्रश्नाची लेवल बदलली तर गोंधळून जायचं नाही. तुम्हाला लॉर्ड मेयोच्या कारागिर्दीत माहिती पाहिजे आणि सर्वप्रथम माहित पाहिजे भारतात सर्वप्रथम कधी झाली, मग 1872 मध्ये कोण होतो, लॉर्ड मेयोच्या कारागिर्दीत होतं. हे सगळं असे थोडे प्रश्न आहे ना, याच्यावरतीच तुम्हाला अपडेटेड प्रश्न मिळणार आहे. तुम्ही जनगणना म्हटलं ना, याच्या व्यतिरिक्त राहतच नाही रे काही. फक्त त्यांची विचारण्याची पद्धत असते ना, ती भाषांतर वेगळी असते. भारतातील 15वी जनगणना कधी झाली? मधात सांगितलं 15वी जनगणना कधी झाली, तर ऑप्शन आले ना, तर गोंधळून जायचं नाही. कधी झाली? 2011ची कितवी होती असं म्हटलं तर 15वी होती. आणि 15वी जनगणना कोणती झाली, तर 2011ची. आता पुढची जी होणार आहे ती किती राहणार, मग 16वी राहणार आहे जनगणना. हे सगळं असे अपडेटेड प्रश्न येऊ शकतात. आता पुढची जनगणना कितवी राहणार आहे असा प्रश्न आला तर लगेच तयार राहायचं. 2011ची जनगणना स्वतंत्र भारतानंतरची कितवी जनगणना होती? म्हणजे पहा, 2011वी जी जनगणना होती तुम्हाला माहिती झाली 15वी होती मास्तर. पण त्यांना विचारलं काय, जी भारत स्वतंत्र झालता त्याच्यानंतरची कितवी जनगणना होती? 1800 कितीला झाली, आता 72ला झाली ती सुरुवात. म्हणजे तुमचं बेस पण पक्क होतं ना, 1872ला सुरुवात झाली मास्तर. आता त्याच्यानंतर मग आता स्वतंत्र भारत कधी चालता येत दादा, हे सांगायची गरज आहे का? भारत स्वातंत्र्यानंतर मग कितवी होती? ही 7वी होती. कितवी? 2011ची जनगणना. कळतं? म्हणजे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत किती झाले? 11च झाले. 2011 पर्यंत किती झाल्या? 7च झाल्या. मग आतापर्यंत किती झाल्या? 7च झाल्या ना दादा. मग आता येणारे कितवी राहणार आहे? 8वी राहणार आहे. असे देखील प्रश्न येऊ शकतात बरं का, गोंधळ नको करायचं. एका प्रश्नामध्ये तुम्हाला 3-3 प्रश्नाचं उत्तर सांगतोय मी. हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणार भाऊ, फक्त तुमचं डोकं ध्यानावर ठेवून व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे. जनगणना 2011 नुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? सर्वाधिक लिंग गुणोत्तर पण कशानुसार? भारताचं बरं चाललं बरं का, भारताचं. इथं कोण महाराष्ट्राचं विचारलं का? नाही. जनगणना 11 नुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या राज्याचं? राज्य सांगितलं त्यांना पहा या ठिकाणी. राज्य कोणते आहे? तर कोणतं राज्य राहणार आहे ते? केरळ. जनगणना 2011 नुसार सर्वात कमी साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? सर्वात कमी साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? साक्षर म्हटलं, साक्षर तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं महत्वाचं बरं का. साक्षर हे महत्वाचं स्टार्टिंगला सांगितलं. काय आहे, काय कसं असतं, काय असतं. प्रश्न पण आपण स्टार्टिंगलाच का घेतले साक्षरचे? हे प्रश्न परीक्षेच्या उद्दिष्टाला महत्वाचं आहे. साक्षरवरती एवढे प्रश्न आले ना, ती ऐकू घेशाल ना, पाठीमागचे भरपूर निघतील तुम्हाला. काय? दादर नगर हवेली. जनगणना 2011 नुसार सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर लक्षद्वीप. जनगणना 2011 नुसार सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य कोणते आहे? सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य कोणते आहे? राज्य. आता केंद्रशासित प्रदेश चाललं होतं रे दादा, पण तू म्हणशील राज्य. या ठिकाणी आम्ही पाठ केलं होतं ते, आता आलं कोणतं हे? असं नाही. या ठिकाणी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याच्यामध्ये गोंधळून जायचं नाही. तर काय राहणार त्याचं? बिहार. जनगणना 2011 नुसार भारतात महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत, भारताच्या बरं का, भारताचं चाललं, महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? मी तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला दुसरा. मग असं जर दुसरं आलं मास्तर त्या ठिकाणी, असं दुसरा लिहिलेलं होतं आणि असं आलं तर रठ्ठा मारायचा नाही. एवढा पण रठ्ठा नाही मारायचा. तुम्हाला दुसरा काय असं कळणार नाही. एवढं पण रठ्ठा नका मारू. त्याचं थोडंसं बेसिक लक्षात राहू द्या. येणारी पिढी बी तुमच्याकडून शिकली पाहिजे. आता जी जनगणना होणार आहे भविष्यात होतच राहणार जनगणना, आणि मग ते होत राहणार आहे जनगणना, तर तुम्हाला माहिती पाहिजे भाऊ साक्षरता म्हणजे काय, लोकसंख्या कितवा क्रमांक आहे महाराष्ट्रात, ज्या ठिकाणी राहतो त्या मातेचं तर माहिती पाहिजे ना तुम्हाला. जनगणना 2011 नुसार कोणत्या राज्यात लोकसंख्येचा वाढीचा दर सर्वाधिक आहे? राज्यात लोकसंख्या वाढीचा दर हा काय सर्वाधिक आहे, तो कोणत्या राज्यात? मेघालयमध्ये. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची घनता माहिती आहे ना दादा? घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? जिल्ह्यात विचार बरं का महाराष्ट्राचा, तो मुंबई उपनगर. एकदम महत्वाचा प्रश्न बरं का दादा. याच्यावरती ना एवढे प्रश्न आले ना आपल्या महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला सांगतो, कोणती परीक्षा द्या, कोणती स्पर्धा परीक्षा द्या तुम्ही, MPSC पासून तो कोणती द्या, ग्रुप B, C, D, कोणती पण परीक्षा द्या, त्याच्यामध्ये मुंबई उपनगर हे लक्षातच ठेवायचं. कशा? 2011 नुसार. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा तो होता सिंधुदुर्ग.
2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात टिंबटिंब जिल्ह्यात सर्वाधिक आढळते बरं का. म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं, पहा, अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आढळते असा जर प्रश्न आला तर गोंधळाचं नाही. किंवा फक्त असं विचारलं टिंबटिंब जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे असा पण प्रश्न आला तर गोंधळून जायचं नाही. पण आपला जोपर्यंत तुम्हाला प्रश्न समजत नाही ना तोपर्यंत तुम्ही उत्तर देणारच नाही. परीक्षेमध्ये आता किती टाइम असतो, कोणतीही परीक्षा द्या तुम्हाला टाइम नाही पुरत. मग अशा वेळेस काय, तुमचा एकदा प्रश्न वाचला डायरेक्ट डोक्यामध्ये फिट झाला पाहिजे. पर्याय क्रमांक बी पुणे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तरुण लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे? तरुण लोकसंख्येचे, भाऊ पा प्रश्नाची लेवल एकदम सोपी का अवघड आहे सांगा. चला उत्तर द्या, उत्तर द्या. विचार करताय ना, विचार करा, काहीतरी डोक्याला त्रास द्या. स्वतःच्या डोक्याला त्रास देणार नाही तोपर्यंत ते डोक्यात कसं फिट करणार? पर्याय क्रमांक ए सिंधुदुर्ग. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या टिंबटिंब टक्के इतकी होती. कळालं? परत पहा, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के होती इतकी होती. आता का विचारलं आपण? पाठीमागं जिल्हा विचारला, त्याच्यानंतर का विचारलं या ठिकाणी किती टक्के होती ते सांगायचं. लक्षात राहू द्या, आतापासून 11.8 बरं का, 11.8 लक्षात राहू द्या. म्हणजे किती जातीची लोकसंख्या राज्यात एकूण लोकसंख्येच्या टिंबटिंब टक्के होती, म्हणजे किती? 11.8% होती. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात, खालीलपैकी, फक्त खालीलपैकी विचारलं बरं का त्यांना, एवढ्या ह्याच्यातच विचारलं, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आदिवासींची सर्वाधिक लोकसंख्या आहे? मास्तर आम्हाला माहित होतं उत्तर याचं, मग दे उत्तर दे, चला द्या पटकन. व्हेरी गुड, आलं, शब्बाश. पर्याय क्रमांक ए नाशिक. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर टिंबटिंब आहे. हे लिंग गुणोत्तर वर ना प्रश्न येतो बरं का, एकदम इम्पॉर्टंट. मी ज्या ज्या ठिकाणी इम्पॉर्टंट करतो ना त्याला व्यवस्थित अभ्यास करायचा. तुमच्या पुस्तकामध्ये पाहायचं कुठं काय दिलेलं आहे काय दिलेलं नाहीये, लिंग गुणोत्तर कसं आहे काय आहे. जे पुस्तक वापरत असेल ते व्यवस्थित वापरा बरं का. भरपूर ठिकाणी गोंधळ होतो. असे काही पुस्तक वापरताना तुम्ही त्याच्यात लिंग गुणोत्तर इकडं वेगळं तिकडं वेगळं. आयोगाचे जे प्रश्न झालेले प्रश्नपत्रिका पाठीमागच्या कोणतीही स्पर्धामध्ये काय करायचं, प्रश्नपत्रिका घ्यायची, त्याची फायनल आन्सर की पाहायची, त्याच्यानुसार उत्तर घ्यायचं. आता जे प्रश्नपत्रिका काढते ते तज्ञच असताना भाऊ, कोणत्या ना कोणत्या परीक्षा, कोणती परीक्षा तुम्ही ते तज्ञच असणार आहे. ते फायनल आन्सर की कधी निघते माहिती ना, आपण पण ऑब्जेक्शन घेतो त्याच्यानंतर फायनल आन्सर की निघते ना, त्याचं उत्तर पाहायचं, त्याच्यानंतर इकडे यायचं ना. तर पुस्तकामध्ये एवढं गोंधळ होऊन जातं ना, तुम्ही वाचन बिचारांचं आपलं आयुष्य बरबाद होऊन जातं पुस्तकामुळं. एवढा चुका करून ठेवता पुस्तकावाले पण ना, त्याच्यामध्ये आपलं त्रास, आपल्याला त्रास म्हणजे त्रास नाही, आयुष्याचा त्रास आहे आपल्याला डायरेक्ट. त्याच्यामुळं काय करायचं, जास्तीत जास्त काय करायचं, आन्सर की, थोडं आन्सर कीला पकडायचं, आन्सर की नुसार जायचं बरं का. कधीही सांगतो तुम्हाला मी, आन्सर की नुसार जायचं. मी आता हे प्रश्नाचे लेवल तुम्हाला बनवतोय ना, हे प्रश्नाचे आपल्या चॅनलवरती पाहिजे ना, भरपूर आपण परीक्षाचे एक्झाममध्ये प्रश्नपत्रिका PYQच घेतो जास्तीत जास्त. PYQ मला तर एवढंच माहिती आहे, PYQ घेतल्यानंतर ना आपल्याला तज्ञानुसार पण, आपण गेलेल्या ऑब्जेक्शननुसार पण प्रश्नाचं उत्तर देतो आपण, म्हणजे आन्सर फायनल आन्सर की नुसार. मग याच्यानं काय होतोय, मास्तर गोंधळ होणार नाही आणि तुम्हाला पण अडचण येणार नाही परीक्षामध्ये. आणि तुमचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये पण माझ्याकडून काही चुकी होणार नाही भाऊ. माझी एवढी मरमर चालली ते तुमच्या काहीतरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी चालली, माझे का व्ह्यूज वाढवण्यात थोडी चालली. मला फक्त लागतं तुम्हाला जे ओरिजिनल नॉलेज आहे ना ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मी तुम्हाला पण सांगतो, आता पण कोणतं PYQचं पुस्तक करा, कोणतं पुस्तक वापरा तुम्ही, पण सध्याला जे दिलेले ना असे महत्त्वाचे प्रश्न राहते ना त्याचे एकदा PYQ पहा आणि फायनल आन्सर की पहा. असं वाटलं ना तुम्हाला हा प्रश्न जास्तीत जास्त विचारतोय मास्तर परीक्षेला, तर त्याचं PYQ पहा ना. पर्याय क्रमांक ए 929. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ किती उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे? किती टक्के वाटा आहे उत्तर प्रदेशचा?
पर्याय क्रमांक ए 16%. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नाशिक विभागातील कोणत्या जिल्ह्यात कुठलं चाललं महाराष्ट्रातील नाशिक विभागातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? आदिवासींची लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे. आता मी सगळं सांगतो, मला प्रश्न एकदा वाचला डोक्यात फिट झाला भाऊ, तुमचं मी सांगतो अर्ध तुमचं 100 मार्काचा पेपर असला ना, तुम्ही गॅरंटीने सांगतो तुम्ही 95च्या वरती पेपर अटेंड करून येशाल. पण कधी येणार माहिती का, कधी कोणती परीक्षा द्या, तुम्हाला लक्षात राहू द्या, प्रश्न वाचला डोक्यात फिट झाला तर तुम्ही 100% प्रश्नाचं उत्तर देणार. पर्याय क्रमांक ए नंदुरबार. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र टिंब स्थानावर आहे. महत्वाचं काय पकडणार तुम्ही मास्तर, आम्ही हे पकडणार भारतीय स्तरावर बरं का, वाचता डोक्यात झाला असं पीठ. भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्राचं कितव्या स्थानावर आहे, तर तो आहे पर्याय क्रमांक सी 6व्या. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता टिंब प्रति चौरस किलोमीटर आहे. घनता माहिती आहे ना भाऊ, प्रति किती चौरस किलोमीटर राहते. बस भारताची विचारली, काही ठिकाणी महाराष्ट्राची विचारली, असे पण प्रश्न तुम्हाला येणार. पर्याय क्रमांक डी 365. जनगणना अहवाल 2011 नुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे? आता घनता माहिती झाली ना तुम्हाला, प्रति चौरस किलोमीटर. मग आता घनता किती सांगितली या ठिकाणी, कशाची, भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे? पर्याय क्रमांक बी 382. भारतातील 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? हे प्रश्न आहे ना PYQ बरोबर का, हे प्रश्न PYQ हे विचारलेले प्रश्न आहे. पर्याय क्रमांक डी रत्नागिरी. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 100 पेक्षा कमी आहे? बाबा प्रश्नाची कशी लेवल आहे, लेवल समजून घ्या, 100 पेक्षा कमी आहे. मास्तर आम्ही जे जनगणनेनुसार वाचून गेलो, सर्वाधिक जिल्हा, सर्वाधिक राज्य, सर्वात कमी लोकसंख्या, सर्वात जास्त लोकसंख्या, आणि असं जर प्रश्न आला तर गोंधळून जाणार ना 100%. ज्यांना येतं ते बिचारे देतील उत्तर फटाफट, ज्यांना येत नाही तर डोक्याला हात लावून बसतील. हे कोणता प्रश्न विचारला, जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता 100 पेक्षा कमी खालीलपैकी. मास्तर आम्हाला माहिती सर्वात जास्त, त्यालाच टिक करणार, मग त्याचंच उत्तर राहणार भाऊ. 100 पेक्षा कमी कोणती आहे? सिंधुदुर्गची. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? सगळे प्रश्न तुमच्या याच्यामध्ये कव्हर राहणार आहे, माहिती आहे मास्तर आम्हाला. पर्याय क्रमांक सी ठाणे. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे? मास्तर आता आम्ही दिलेलं उत्तर ते बरोबर होतं 382, पण या ठिकाणी पहा ना 382 प्रति वर्ग किलोमीटर. मग असं आलं तर गोंधळाचं का, गोंधळून जायचं नाही, एकदम शांत. मास्तर तेच उत्तर राहणार आहे. फक्त या ठिकाणी PYQ पहा कशी, मागचा जो PYQ तो दुसऱ्या परीक्षेचा असन, हा दुसऱ्या परीक्षेचा असन, म्हणजे याची लेवल पहा, प्रश्नाची लेवल आणि ऑप्शनची लेवल, उच्चारणाची पद्धत पहा आणि ऑप्शनची लेवल देण्याची पद्धत पहा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या टिंब कोटी आहे. कोटी कशाची? अनुसूचित जमातींची लोकसंख्या टिंब कोटी आहे. किती कोटी आहे मग ती? 1.05 कोटी आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील टिंब जिल्ह्यात किशोरवयीन मुलामुलींची संख्या सर्वात कमी होती. पर्याय क्रमांक डी मुंबई शहर. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता
1000 पेक्षा अधिक आहे. 100 पेक्षा कमी विचारलं. आता काय विचारलं, लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा जास्त आहे. शब्द पहा कसे विचारतात, तर 1000 पेक्षा जास्त आहे किंवा अधिक आहे. पर्याय क्रमांक डी ठाणे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांची लोकसंख्येतील साक्षरतेचा दर 2011 मध्ये, पहा 2011 मध्ये विचारण्याची पद्धत पहा, 2011 मध्ये टिंबटिंब इतका होता महिलांचा. फक्त या ठिकाणी पहा कशी साक्षरतावरती कशी प्रश्न आले पहा. म्हणजे साक्षरता विचार पण केला ना भाऊ, आपलं भारताचं भविष्य कुठं आहे माहिती आहे ना, साक्षरता माहिती आहे ना. मग साक्षरता काय असतं ते स्टार्टिंगला सांगितलं, प्रश्न पण स्टार्टिंगलाच घेतला. त्याच्यावरती किती प्रश्न येतात तुम्ही स्वतः पाहून घ्या. महिलांच्या लोकसंख्येतील बरं का, महिलाच्या आणि महाराष्ट्रातील चाललं, महाराष्ट्रातील तर 75.9%. जनगणना दर किती वर्षानंतर घेण्यात येतो. एकदम बेसिक होता, मी स्टार्टिंगला घेणार होतो पण जाऊ द्या म्हटलं. दर 10 वर्षांनी, बरं का कन्फ्यूज व्हायचं नाही, दर 10 वर्षांनी होतो. मोठा प्रश्न आला, उत्तर छोटा असतं, फक्त समजून घेण्याची पद्धत तुमच्या डोक्यावर असते. तर काय आहे ते, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, हाय म्हटले का नाही म्हटलं ते चेक करायचं. पहिलं आता पहा मुद्दा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्ट्यातील लोकसंख्या सर्वाधिक होती. मान्य, मान्य मास्तर. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा दशकातील लोकसंख्येचा वाढीचा दर 17.7% तुलनेत 16% होता. मास्तर आता हे प्रश्न आहे ना, 16% आणि क्षेत्रात झोपडपट्ट्याची लोकसंख्या सर्वाधिक होती, हा प्रश्न मी सांगतो तुम्हाला, आपल्यावरती जे प्रश्न झाले त्याच्यामध्येच झाले. ज्याचं लक्ष असं ना भाऊ त्यांना मी गॅरंटी देतो हे दोन्ही दोन्ही मुद्दे ना पकडले असं. पकडले म्हणजे काय आहे, दोन्ही सत्य का सत्य. शब्बास. ज्यांना पाहत असून व्हिडिओ त्यांना डायरेक्ट म्हणणार मास्तर जे तुम्ही आता घेतले लेवल प्रश्नाची त्याच्यानुसार हे बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय, ए पहिलं आणि दुसरं दोन्ही पण. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्र टिंबटिंब स्थानावर आहे. पर्याय क्रमांक डी 5व्या. लक्षात राहू द्या काय म्हटले ते पहा. भारतीय स्तरावर शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्र टिंबटिंब स्थानावर आहे. कितव्या, 5व्या बरं का, 5व्या. शहरी लोकसंख्या, महत्वाचे मुद्दे पकडायचा, शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात. जनगणना 2011 नुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे. मास्तर एकदम बेसिक हे आम्हाला पाठ आहे, सिक्कीम. जनगणना 2011 नुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते, मास्तर पाठ आहे, डोक्यातच पीठ आहे. महाराष्ट्राचं पण माहीत झालं म्हणजे स्टार्टिंगलाच, कमी पण माहीत झालं, सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे ते पण माहीत झालं. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. या ठिकाणी पहिला मुद्दा समजून घ्या, असं पहिलं समजून घ्या. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे. सोलापूर जिल्ह्यात बरं का. दुसरा मुद्दा समजून घ्या. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता दर आहे. मास्तर आम्ही आतापर्यंत तुम्ही जेवढे प्रश्न घेतले त्याच्यामध्ये आता तेच जाऊ द्या, इथं काय चेक करायचं, पहिले हाय म्हटले का नाही म्हटले, हाय म्हटले बरोबर आहे. आता मास्तर तुम्ही म्हणशान, मी सांगतो तुम्हाला मास्तर तुम्ही म्हणशान आतापर्यंत तुम्ही जेवढे प्रश्न घेतले म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत जेवढे प्रश्न आले, आता 47वा प्रश्न चालू आहे, याच्यामध्ये सोलापूरचा कुठंच उल्लेख आला नाही मास्तर. आला का कुठं उल्लेख, नाही आला मास्तर. आणि तुम्ही म्हणशान नंदुरबारचा उल्लेख आला का, आला मास्तर. सर्वात कमी साक्षरता दर आहे, आम्हाला माहित झालं होतं मास्तर, तुम्ही वरती प्रश्न घेतला. मग 100% कोणतं बरोबर राहणार आहे दादा, फक्त केवळ दुसरं ना. मी का म्हणलं तुम्हाला, मी येऊ द्या ना, कोणतेही प्रश्न येऊ द्या, तुम्ही उत्तर देणार नाही, फक्त व्यवस्थित अभ्यास केला तर, आपल्या व्हिडिओचा व्यवस्थित अभ्यास केला तर मी सांगतो तुम्हाला. प्रश्नाची लेवल पण समजून घ्या ना कशी होती. चला पुढे जाऊ. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे. स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी. पर्याय क्रमांक शब्बाश, मुंबई. भारतातील 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार
तेच चालू आहे भारताच्या 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार. 49 वेळेस म्हटलो मी. तेच 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 आज आपलं तेच होतं, फक्त लोकसंख्येची जनगणना. चला काय सांगितलं त्यांना, महाराष्ट्राच्या नाशिक विभागाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत, प्रश्नाची लेवल समजून घ्या, नाशिक विभागाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक डी 23.33. 50वा प्रश्न पहा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 या दरम्यान या कालावधीत महाराष्ट्रातील कामगारांच्या वयातील वर्किंग एज 15 ते 59 वर्ष वयोगटातील, लक्षात राहू द्या, जो वाचतो ना प्रश्न आपण थोडं समजून घ्या, या ठिकाणी थोडं थांबू. 15 ते 59 वर्षाच्या वयोगटातील लोकसंख्येमध्ये टक्के गुणांची वाढ झाली आहे. नाही कळालं? परत पहा. 2001 ते 2011 या कालावधीत महाराष्ट्रातील कामगाराची वयातील लोकसंख्येमध्ये टक्क्याने वाढ झालेली आहे. म्हणजे किती टक्क्याने वाढ झालेली ते सांगायचं. वर्किंग बोला किंवा कामगारांमध्ये बोला, किती टक्क्याने वाढ झाली, मग ते पर्याय क्रमांक सी 4.1. 51वा प्रश्न पहा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींची लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे? अनुसूचित जमातीची लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे. शब्द पकडायचे, कमी म्हटले, जास्त म्हटले. पर्याय क्रमांक शब्बाश सी नंदुरबार. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्यापैकी किती लोक खेड्यात राहतात? हे भाऊ भारताचं चाललंय या भारताचं. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक खेड्यात राहतात? महाराष्ट्राचं आपण वरतीच झालं, आता आलं भारताचं. आणखीन म्हणजे 2011 पर्यंत चाललं होतं तर 68.8% एवढं कुठं लोक खेड्यात राहतात. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे? का म्हटले सर्वात कमी? मास्तर काय विचारलं, पण त्यांना विचारलं महाराष्ट्राच्या जिल्ह्यात अनुसूचित जातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे, कोणत्या जिल्ह्यात? शब्बास. पर्याय क्रमांक बी नंदुरबार. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? सत्यच विचारलं, बरोबरच विचारलं. पहिला मुद्दा समजून घ्या. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रात सर्वाधिक दिव्यांग व्यक्तींची संख्या आहे. मास्तर वरती झाला प्रश्न, शब्बास. दुसरा मुद्दा समजून घ्या. या ठिकाणी दुसरा मुद्दा, महाराष्ट्र शासनाने 26 जानेवारी 2020 पासून सर्व जिल्हा मुख्यालय आणि नगरपालिका क्षेत्रात शिवभोजन योजना सुरू केली. याचा आपला जे पहिला मुद्दा आहे तो झाला होता. दुसरा मुद्दा हा करंटवर आला होता. विचारलेले PYQ लेवल समजून घ्या. मग याचं काय येणार आहे माहिती आहे का तुम्हाला? शिवभोजन लक्षात आहे, ज्यांना लक्षात नसेल तर हा मुद्दा आहे ना राहणार आहे बरोबर. म्हणजे काय राहणार? पर्याय क्रमांक डी पहिलं आणि दुसरं हे दोन्ही काय राहणार आहे? सत्य राहणार आहे. दोन्ही मुद्द्याचं वाटलं स्क्रीनशॉट काढून टाका, महत्वाचा प्रश्न आहे बरं का. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकांचे प्रमाण, युवक माहित ना भाऊ, हा शब्बाश, प्रमाण कमी असलेली वयोगट 15 ते 24, लक्षात राहू द्या, ते पण देऊन टाकलं त्यांना. युवकांची म्हणजे 15 ते 24 वर्ष लोकसंख्या आहे. कमी विचारलं बरं का, कमी असलेली लोकसंख्या आहे. पर्याय क्रमांक बी सिंधुदुर्ग. हा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्वाचा. ज्यांना येत असेल कमेंट्स करा. जर व्हिडिओ मधून तुम्हाला काही शिकायला भेटला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.